नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळालेलं आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूला कांस्य पदक मिळालंय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत आणि यामध्ये आता भारताला दुसरं पदक मिळालंय। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। टोकियोच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधूने बाजी मारली आहे आणि भारताच्या नावे आता दुसरं पदक आलेलं आहे। पीव्ही सिंधूने दुसरं पदक मिळवलेलं आहे, कांस्य पदक मिळवलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आपण पाहिलं की मेरी कोमला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे भारतातील तिचे चाहते अतिशय नाराज झाले होते। मात्र आता त्यानंतर एक महत्त्वाची आणि चांगली बातमी ती म्हणजे भारताला आता दुसरं महत्त्वाचं कांस्य पदक मिळालेलं आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजिंक्य भातंब्रेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, अतिशय चांगली बातमी आपल्या समोर आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आता दुसरं पदक मिळालंय, काय सांगशील? बिल्कुल प्राची, अतिशय महत्त्वाची आणि मोठी खरं तर भारतीय सगळ्या फॅन्सना, बॅडमिंटन फॅन्सना आनंद देणारी आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। पीव्ही सिंधू खरं तर सेमीफायनल मॅचमध्ये काल जी झाली होती त्यात तिला पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये तरी सिंधू ब्रॉन्झ मेडल मिळवते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरलेलं होतं आणि सिंधूनं सगळ्या अपेक्षा पूर्ण करत हे ब्रॉन्झ मेडल या मॅचमध्ये मिळवलेलं आहे। चीनच्या बॅडमिंटनपटूचा तिनं पराभव केलेला आहे। 21-13, 21-15 अशा दोन सरळ गेम्समध्ये सिंधूनं ही मॅच जिंकलेली आहे आणि आणखीन एक विक्रम खरं तर सिंधूनं आपल्या नावी केलेला आहे, तो म्हणजे रिओ ऑलिम्पिक पाठोपाठ टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा बॅडमिंटनमध्ये तिनं भारताला पदक मिळवून दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूनं रौप्य पदक पटकावलेलं होतं आणि भारतीयांची मान उंचावलेली होती। आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पीव्ही सिंधूनं ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे आणि एक ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे। एक इतिहास तिनं रचलेला आहे। सगळ्या देशभरामध्ये जल्लोष केला जातो आहे या सगळ्या बातमीनंतर आणि खरं तर सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे जिनं लागोपाठ म्हणजे सलग होणाऱ्या 2 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मेडल मिळवलेलं आहे। बिल्कुल अजिंक्य, आपण पाहिलं याआधी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आणि त्यानंतर आता पीव्ही सिंधूने देखील भारताला एक पदक मिळवून दिलेलं आहे। तिच्या चाहत्यांची आता प्रतिक्रिया काय असेल? निश्चितपणे सगळे चाहते आनंदी आहेत प्राची, कारण ही खरं तर खूप ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे सिंधूनं आणि आपल्याला माहिती होतं की या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला खरं तर इतर काही क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा पदकाची अपेक्षा होती। सातत्यानं नेमबाजी असेल किंवा तिरंदाजी सारखी स्पर्धा असेल, ज्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं आव्हान भारतीय खेळाडूंकडनं, ॲथलीट्सकडनं दिलं गेलेलं होतं, पण या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमध्ये थोडीशी निराशा झाली। बॉक्सिंगमध्ये देखील भारताला एक पदक अपेक्षित आहे, पण इतरही काही असे बॉक्सर्स होते ज्यांच्याकडनं भारताला पदकाची अपेक्षा होती, पण त्या खेळाडूंकडनं किंवा ॲथलीट्सकडनं पदकाची पूर्तता अजून होऊ शकलेली नाही। त्यामुळे पीव्ही सिंधू आपल्याला निश्चितपणे एक पदक मिळवून देईल असं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं। तसा तिचा सिंधूचा दबदबा देखील राहिलेला आहे बॅडमिंटनमध्ये गेल्या काही काळापासून आणि आपण जर तिचा फॉर्म पाहिला सिंधूचा तर सातत्यपूर्ण अशी कामगिरी तिची होत होती। त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूचं पदक निश्चित मानलं जात होतं, फक्त त्या पदकाचा रंग नेमका कोणता असेल याबद्दल चर्चा सुरू होती। गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक सिंधूला मिळालेलं होतं, त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सिंधू आपली कामगिरी आणखी उंचावेल आणि भारताला सुवर्ण पदक मिळवून देईल अशी आशा प्रत्येकाला होती। पण अत्यंत चुरशीचा जो सामना शनिवारी पार पडला सेमीफायनलचा, ज्या सामन्यामध्ये चायनीज तायपेईच्या बॅडमिंटनपटूनं, वर्ल्ड रँकिंग 1 असलेल्या बॅडमिंटनपटूनं सिंधूला चुरशीच्या लढतीत पराभूत केलं। त्यानंतर सगळ्या भारतीयांना अशी अपेक्षा होती की सिंधू ब्रॉन्झ मेडल तरी नक्कीच भारताला मिळवून देईल आणि ती अपेक्षा आता सिंधूनं पूर्ण केलेली आहे आणि चीनच्या बॅडमिंटनपटूचा तिनं सरळ 2 गेम्समध्ये पराभव करत भारतीयांची मान पुन्हा एकदा उंचावलेली आहे। प्राची, बिल्कुल टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पीव्ही सिंधूचं सुवर्ण पदकाचं स्वप्न होतं, ते भंगलेलं आहे। मात्र तरी देखील तिने कांस्य पदक नावावर करत इतिहास रचलाय। तर ही शेवटची जी लढत होती ती नेमकी कशी झाली अजिंक्य, थोडं सविस्तर सांगशील?
प्राची, खरं तर या बॅडमिंटनच्या मॅचमध्ये 2 गेम्स सलग एखाद्या बॅडमिंटनपटूने जिंकले तर मॅच चा तो विजेता ठरत असतो. या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं चीनची जी बॅडमिंटनपटू आहे जियाओ, ती खूप तगडी प्रतिस्पर्धी मानली जाते. वर्ल्ड रँकिंग 9 आहे तिचं आणि या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला 8व्या क्रमांकाचं सीडिंग दिलं गेलं होतं. सिंधू 6व्या क्रमांकाचं सीडिंग घेऊन खेळत होती आणि जागतिक रँकिंग सिंधूचं 7 नंबरचं आहे. त्यामुळं कुठेतरी जर आपण पाहिलं तर सिंधूचं पारडं जड मानलं जात होतं आणि ज्या पद्धतीचा फॉर्म सध्या आहे सिंधूचा ते पाहता सिंधूचा वरचष्मा राहील असं सातत्यानं बोललं देखील गेलं होतं. तज्ज्ञांनी तसा अंदाज देखील वर्तवलेला होता. पण सेमीफायनलच्या मॅचमध्ये सिंधूनं जी तुल्यबळ अशी लढत दिली त्या लढतीनंतर देखील तिचा पराभव झाला. मात्र त्या पराभवानंतर सिंधू आपला खेळ निश्चितपणे आणखीन उंचावेल आणि ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये तगडी लढत देईल अशी प्रत्येकालाच आशा होती आणि तीच आशा सिंधूनं खरी करून दाखवलेली आहे. पहिला गेम तिनं 21-13 असा सहजपणे जिंकला. आपल्या प्रतिस्पर्ध्याला तिनं डोकं वर काढण्याची संधी दिली नाही, प्रतिकार करण्याची संधी दिली नाही आणि दुसऱ्या गेम मध्ये सुद्धा कामगिरीमध्ये तिनं सातत्य राखलं. बेसलाईन वरचे तिचे अतिशय क्रिएटिव्ह असे शॉट्स बघायला मिळाले. स्मॅशचा तिनं पुरेपूर वापर केला. सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्या वेळेला ती पराभूत झाली होती चायनीज तायपेच्या बॅडमिंटनपटूकडून, त्या मॅचमध्ये तिच्याकडनं ज्या चुका झाल्या किंवा ज्या गोष्टी तिनं टाळायला हव्या होत्या त्या गोष्टी तिनं या मॅचमध्ये कटाक्षानं टाळल्या, चुका होऊ दिल्या नाहीत आणि विजयाला गवसणी घातली असंच म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आता आणखी एक पदक मिळालेलं आहे. धन्यवाद अजिंक्य, तू दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतो इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे.